नमस्कार. अध्ययन निष्पत्ती बँका, पोस्ट, शेअर बाजार या संदर्भातील संबोध समजून घेतात व दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. इयत्ता 10वी, विषय गणित, घटक अर्थनियोजन, उपघटक शेअर बाजार. तर मुलांनो, आज आपण अर्थनियोजनमधील 4 घटक आहे. एक म्हणजे जीएसटी ओळख, जीएसटी गणन, इनपुट टॅक्स क्रेडिट, कर बीजक आणि शेअर बाजार हा घटक आज आपण बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिलं शेअर बाजार म्हटलं की त्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर अनेक अप्रत्यक्ष गोष्टी उभ्या राहतात. आपण मागच्या वर्षी म्हणजे मागील वर्षी बचत व गुंतवणुकीचं महत्त्व घेतलं होतं. त्यानुसार जे शक्य असेल ते तुम्ही म्हणजे त्यानंतर वापरायला सुरुवात केली. कारण नेहमी निरोगी राहण्यासाठी जशा आरोग्याच्या सवयी अंगी बाणाव्यात तसेच आर्थिक आरोग्यासाठी बचत व गुंतवणुकीची सवय लावावी लागते. तर बघा मुलांनो, या गुंतवणुकीचे मार्ग आहेत, म्हणजेच वेगवेगळे मार्ग आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड, त्यानंतर विविध प्रकारचे विमे, भविष्य निर्वाह निधी, स्थावर मालमत्ता, दागिने, बॉन्ड, मुदत ठेव, रिकरिंग खाते, त्यानंतर डिबेंचर. बरोबर आहे. तर हे सर्व आपण गुंतवणूक करू शकतो. कोणकोणत्या प्रकारे गुंतवणूक करू शकतो याचे मार्ग आहेत. तर त्या सगळ्यांमध्ये आज आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत ते म्हणजे शेअर्स म्हणजे काय? तर उदाहरणार्थ म्हणजे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. व्यक्तीचे स्वतःचे दुकान असणे म्हणजे दुकानाची मालकी असणे आणि 2-4 व्यक्ती एकत्र येऊन व्यापार करणे म्हणजे भागीदारी. यासाठी भांडवल कमी लागते. परंतु एखादी कंपनी, उद्योग किंवा कारखाना सुरू करायचा असेल तर मोठ्या भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल समाजाकडून उभे करावं लागतं. मग भांडवल, तर कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा पैसा लागणार आहे त्यास आपण काय म्हणतो? भांडवल. या भांडवलाचे लहान लहान समान भाग करतात. मग हे भागधारक साधारणपणे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये इत्यादी किमतीचे असतात. या प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो? शेअर. हे शेअर विकून कंपनीसाठी भांडवल उभे केले जाते. त्यानंतर मग कंपनीच्या भागभांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर आणि शेअर सर्टिफिकेटवर एका शेअराची किंमत असते आणि शेअर्सची अनुसंख्या, अनुक्रमांक देखील असतात. त्यानंतर भागधारक, शेअरधारक. कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती त्या कंपनीची भागधारक म्हणजे शेअरधारक होते. त्यानंतर स्टॉक एक्सचेंज, जेथे शेअर्सची खरेदी विक्री होते त्यास आपण काय म्हणतो? स्टॉक एक्सचेंज किंवा स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट, कॅपिटल मार्केट, वेगवेगळी नावं आहेत. समाजाकडून भांडवल उभे करून सुरू केलेली असते. त्यानंतर दर्शनी किंमत, त्यामध्ये फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची किंमत म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव म्हणजे शेअरची खरेदी विक्री होते त्या किमतीला त्या शेअरचा बाजारभाव म्हणतात. म्हणजे हे झालं फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. त्यानंतर तुमच्या म्हणजे अधिक माहितीसाठी मी अजून सांगते की जे NSE आणि BSE म्हणजेच BSE म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे भारतातील 2 मुख्य शेअर बाजार आहेत. मुंबई शेअर बाजार हा आशियातील सर्वात जुना आणि राष्ट्रीय शेअर बाजार हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. विशेष म्हणजे मुंबई शेअर बाजार हा पण आहे. त्यानंतर शेअर बाजारातील चढ उतार समजण्यासाठी सेन्सेक्स, निफ्टी हे 2 मुख्य निर्देशांक असतात आणि म्हणजे सर्वात जास्त भाग भांडवल असलेल्या नामांकित व प्रस्थापित अशा 30 कंपन्यांच्या भावातील चढ उतारानुसार शेअर्स ठरत असतो. त्यानंतर आपण हेही लक्षात ठेवायला हवं की शेअरचा बाजारभाव कितीही कमी जास्त असला तरी वर्षाअखेर घोषित लाभांश हा नेहमी शेअर्सच्या संख्येच्या प्रमाणात मिळतो. म्हणजेच त्याच्या दर्शनी किमतीवर मिळत असतो. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. त्यानंतर डिव्हिडंड म्हणजे काय असतो? तर तो कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांना केले जाते. बरोबर आहे.
एवढं आपण या सर्व बेसिक कन्सेप्ट आपण आज बघितले आहे. त्यानंतर पुढील तासिकेत आपण पुढचा भाग बघूया. धन्यवाद.